अभंगाच्या सानिध्यामध्ये सर नेहमीच असतात, त्यामुळे त्यांच्यावरती जो हा सगळा कार्यक्रमाचा भार होता, आज तो संतांच्या संगतीमुळेच सगळा भार हलका झालेला आहे. कारण वामन पंडितांना एकदा प्रश्न विचारला की संताप हा शांत कशा प्रकारे म्हणाले. संताप जो येतो तो शांत कसा करायचा, संताप येतो काय करायचं, ते म्हणाले संताप हा शांत कशा प्रकारे. संतांना बघा आंतरलिपिका आणि बहिर्लिपिका असे प्रश्न असतात, तसं हा त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की संतांना बघा कसा शांत वाटतं. म्हणून जनाबाईंचा हा असा अभंग आहे, संत भार पंढरीत. आणि म्हणून ती पंढरी आणि त्याची मौज काय वेगळी आहे. पुन्हा अभिषेकी बुवांनी संगीत दिलेलं कट्यार काळजात घुसली या नाटकामधलं हे पद, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. स्वच्छंद हा
प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, 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 स्वच्छंद हाधुंद, स्वच्छंद हाधुंद, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, घेई छंद, घेई छंद, घेई छंद, हे छंद मकरंद, हे छंद, हे छंद मकरंद, हे छंद, हे छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवना नंद, स्वच्छंद धूंद, घे छंद मकरंद, घे छंद. मिटता कमलदल, कमलदल मिटता कमलदल, मिटता 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 कमलदल, कमलदल मिटता कमलदल, होई बंदी भृंग, होई बंदी भृंग, परी सोडिना ध्यास कुंडलात रंग, हे छंद मकरंद, हे छंद, हे छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवना नंद, स्वच्छंद धूंद, घे छंद मकरंद, घे छंद, घे छंद, घे छंद. कट्यारमधली ही जी गाणी आहेत त्या गाण्यांची कट्यार आपल्या काळजात का घुसते ते सांगते थोडक्यात. की या नाटकासाठी गाण्यांची संगीत जेव्हा बुवांनी द्यायचं ठरवलं तेव्हा ते संगीत देण्याकरता एकांतवासामध्ये म्हणून सज्जनगडावरती जाऊन बसले. आणि या एका गाण्याला या 2 चाली आत्ता आपण ऐकल्या, त्याला कितीतरी चाली त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यातल्या ह्या 2 नाटकासाठी निवडल्या गेल्या. एका गाण्याला एवढ्या चाली देणं, काय बोलणार, शब्दात भावनापुरी सामावेना अशी अवस्था आहे. बुवांबद्दल काय बोलावं, ऋषितुल्य गुरु असंच म्हणता येईल. आणि त्यांनी संगीतासाठी जे काही दिलेलं आहे तेही शब्दात सांगणं फारच कठीण आहे. असे अभिषेकी बुवा. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठीही आणि बुवांसाठी. यावेळेला संख्या कमी आहे. सरांनी खरं तर सांगितलं होतं की जे मागच्या वेळेस आहेत त्या सगळ्यांनीही आलं पाहिजे, ज्यांची गाणी नाहीत त्यांनीही आलं पाहिजे, आणि गाणी आहेत त्यांनी तर आलंच पाहिजे. असं असूनही गाणी ज्यांची होती तेही 2-3 आले नाहीत, आणि मागच्या वेळेस सुद्धा काही त्यांच्या कामं असतील त्या निमित्ताने आलं नाही. हे सगळं प्रेक्षागृह भरलेलं तर दिसत नाहीये मागच्या वेळेसारखं. अर्थात 2 भजनी मंडळं त्यावेळेला होती, पण जरी भरलेलं नसलं तरी हे रसिक जे आहेत
ते दर्दी आहेत असं मी म्हणेन. आणि त्याही पेक्षा ते खरे तर रसिक आहेत. अहो पु ल देशपांडे खरं तर असं म्हणतात की मी कलाकार आधी नाही, मी रसिक आधी आहे. मला काय ऐकायचं ते कळतं. असे रसिक हा खरा मोठा आहे. कारण कलाकार माऊली म्हणते ना, वक्ता तो वक्ता नोहेची श्रोतृविण. त्यामुळे कलाकार केव्हा होईल, जेव्हा श्रोते दाद देतील, रसिक समोर असतील, तेव्हा कलाकार खुलतो. त्यामुळे जे आहेत तेही काही कमी नाही असं आपण म्हणूया. आणि एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. अरे वा. सरांचे भाऊ आपल्या समोर सादर करतात हे आदिमा, हे अंतिमा. चालू आहे का बघा. हे